गुड मॉर्निंग एव्हरीवन. मराठी परिवारामध्ये मिनी ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मी आज कुठे जात आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी आली आहे मॉलमध्ये. मी काल परत आली होती आणि आजसुद्धा पण आली, कारण की आम्हाला घ्यायचे होते भांडे. पण काय करते की कारण की पूर्ण खतम झालेले होते भांडे, कारण की कालचाच म्हणजे शेवटचा दिवस होता ऑफरचा आणि तो कालच खतम झाला. पण आम्हाला काही याच्याबद्दल काहीच माहीत नाही. आम्हाला वाटलं चला नेक्स्ट डे वगैरे येऊ, म्हणजे दुसऱ्या दिवशी वगैरे येऊ. पण काय करते, पूर्ण भांडे खतम आणि ऑफरही खतम झालेला होता. आमचा तर बिलकुल पोपटच झालेला होता. पण काय करते, म्हटलं चला आता टी शर्ट बघू काय घेणार आहे काय येत आल्यानंतर, कारण की मूड माझा पूर्ण ऑफ झालेला होता. कारण की खरंच काहीतरी टाइमपास करत होती आणि मग काय कपड्याकडे वगैरे इकडे तिकडे कपडे वगैरे बघायचे, पण तिने पण माझ्यासाठी तर काय बघायचे काय करणार. चला म्हटलं भरपूर टाईम होता, काहीतरी टाइमपास वगैरे करावे. आता एवढ्या दूर आपण आलोच आहो, तर थोडं म्हटलं आपण इकडे तिकडे थोडं फिरून वगैरे आपले थोडेसे पाय मोकळे करावे. मग काय आम्ही इकडे तिकडे टी शर्ट वगैरे बघायला लागलो आणि एक टी शर्ट पसंत आली. अजून काही म्हटलं बघू, म्हटलं दुसरी वगैरे, तर भरपूर टी शर्ट वगैरे बघितल्या. पण साईजनुसार कोणत्या मोठ्या होत्या कोणत्या छोट्या होत्या हे तसंच राहते. आपण मॉलमध्ये वगैरे बघितलं ना तर थोडेफार कम जास्त म्हणजे आकारानुसार वगैरे दुसरंच काही म्हणजे टी शर्टचा माप वगैरे राहते. आणि मग काय, मग आलो आम्ही टेडीकडे. टेडीला बघून थोडंफार म्हटलं चला काय करायचं हे होते प्रगती. हिचे फोटो ह्या टेडीसोबत काढणं असे सुरू होते, कारण की आमच्या पूर्वीला वगैरे पुढे टेडी घ्यायचा आहे म्हणून मग तिला दाखवण्यासाठी. मग काय आम्ही नंतर आलो खाली आणि मग इकडे तिकडे थोडंफार वगैरे बघितलं. घेतलं आम्ही काहीच नाही, कारण की आमची अगल्या दिवशीच थोडीफार शॉपिंग वगैरे झालेली होती. मग त्यामुळे आम्ही इकडे फ्रूट्स वगैरेकडे आलो आणि फ्रूट्स पण असे चिमलेले वगैरे होते, म्हणून आम्ही काही फ्रूट्स वगैरे घेतले नाही. फक्त फ्रूट्स आम्ही फक्त हे आंबा वगैरे बघितला आणि ते पण एवढा महाग होता इथे खूप. फक्त टरबूज फक्त स्वस्त होतं आणि ते पण टरबूज आम्ही काय केलेलं होतं. मग काय तिथून बाहेर निघालो आणि मग आम्ही आलो दुसरीकडे. तर हे आलो आम्ही मॉलमध्ये आणि मॉलमध्ये आल्यानंतर मग आम्ही काय करणार आहोत, तर काही नाही, आम्हाला फक्त घ्यायचे होते थोडेफार कपडे. तर जयताईने थोडेफार कपडे घेतले आणि प्रगतीने थोडी काही बॅग वगैरे असं काही तरी बघितलं. आणि मग चला म्हटलं काय करणार आहे. आणि हे लाईट्स वगैरे आणि खरंच खूप चकपक असं झकपक वाटत होतं पूर्ण इकडे तिकडे पूर्ण चकाचक चकाचक. आणि इकडे खूप प्रचंड गर्दी होती. चला म्हटलं शॉपिंग वगैरे झाली आणि मग आम्ही निघालो बाहेर. बाहेर आल्यानंतर एवढी गर्दी आणि एवढी गरमी, एवढी प्रचंड गरमी होती ना की आम्ही दुपारलाच 4 वाजता वगैरे निघालेलो होतो. आणि हे बघा एवढं टेम्परेचर होतं आज, एवढं गरम होत होतं. आणि तुमच्याकडे खरंच किती टेम्परेचर गरमी आहे तर मला नक्की कमेंट करून सांगाल, कारण की आमच्याकडे पण खूप आहे. मग काय घरी आल्यानंतर एवढी गरम झालेली होती, एवढी प्रचंड गरमी झाली होती की आम्ही बाहेर वगैरे काहीच वगैरे खाल्लं वगैरे नाही, कारण की खूपच गरम आणि खूपच वेगळंच काय वाटत होतं. मी म्हटलं पहिलं आपण घरी जाऊ, कारण की बाहेरचं पण खाण्याचं खूप काही चांगलं नाही आहे. मग काय घेतलं, मग थोडेफार फ्रूट्स घेतले थंडेवाले आणि त्याला खाल्ले. तर मी आत्ता जस्ट मार्केटवरून आली आणि मी तिथे मेन स्पेशल आज होता ऑफर. काल ऑफर होता, पण आम्हाला माहीतच नाही. आम्हाला असं वाटलं की आता असेल 2-3 दिवस. आमची पण गलती झाली की आम्ही तिथे ऑफर वगैरे काही विचारलं नाही. आणि आज आम्ही गेलो आणि खरंच ऑफर खतम झाला आणि पूर्ण भांडे पण खतम झाले. स्पेशली आम्ही भांड्यासाठी गेलो होतो आणि खरंच मूड खूप ऑफ झाला माझा, कारण की खूप सुंदर भांडे होते, खूप सुंदर होते भांडे. खूप मूड ऑफ झाला भांड्यासाठी आणि इच्छा खूप होती भांडे घ्यायची. पण आज काल लागला होता आणि आज सकाळपर्यंतच ऑफर खतम झाला. सकाळी 7 का 8 वाजेपर्यंतच ऑफर होता आणि तो खतम झाला. तर त्यामुळे आम्ही रिटर्न आलो. फक्त काही नाही, सचिनसाठी फक्त एक टी शर्ट आणली, छान, बस झालं. आता आमचा खरंच पोपट झाला तिथे जाऊन. आणि एवढं नाही सुचलं की काल की एवढे जण पूर्ण भांडे वगैरे नेत होते आणि खूप छान छान कंपनीचे होते. पण आम्ही असं विचारलं सुद्धा नाही की म्हणजे ह्या ऑफर केव्हापर्यंत आहे. आमची हीच गलती झाली. जर कळलं असतं की आजच म्हणजे सकाळपर्यंतच केव्हा ऑफर आहे किंवा आजच ऑफर आहे, तर आम्ही अजून 15-20 मिनटं लेट गेलो असतो घरी, म्हणजे घरी आम्ही लेट आलो असतो. पण नक्की भांडे आणले असते, कारण की आपल्याला माहीत आहे की आपल्या बायांना सर्वात जास्त किचनमध्ये, आपण स्वतःला कमी घेऊ पण आपण किचनमध्ये प्रॉपर भांडे वगैरे घेतो. माझ्या घरी सर्वच भांडे आहे, पण अजून छान म्हटलं अजून 2-3 वगैरे भांडे घेणार होते, जे मला खरंच खूप काम आहे. मला कामापुरतंच मी भांडे घेते ना, तर मी असे भांडे वगैरे खूप घेत नाही, कारण की मलाच किचनमध्ये बदबद भांडे वगैरे आवडत नाही. तर चला आता बघू नेक्स्ट टाईम केव्हा ऑफर येते आणि जेव्हा मी खरंच घेईल तेव्हा तुम्हाला नक्की दाखवेल माझे भांडे. तर चल आजचा ब्लॉग इथेच खतम करते. बाय बाय.